इयत्ता 8वी NNMS एक्झाम. महत्त्वाचे प्रश्न. विषय इतिहास. युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा व प्रबोधन युगाची सुरुवात ते शतकात झाली. पर्याय 1 12 ते 15, पर्याय 2 13 ते 16वे शतक, पर्याय 3 15 ते 18वे शतक, पर्याय 4 14 ते 16वे शतक. उत्तर आहे पर्याय 2 13 ते 16वे शतक. युरोपीय इतिहासात प्रबोधन युगाचा अखेरचा टप्पा व प्रबोधन युगाची सुरुवात 13 ते 16वे शतक यात झाली. युगाचा पाया ज्या युगात घातला गेला त्याला प्रबोधन युग म्हणतात. पर्याय 1 प्राचीन, पर्याय 2 मध्ययुगीन, पर्याय 3 आधुनिक, पर्याय 4 अवाचीन. उत्तर आहे पर्याय 3 आधुनिक. आधुनिक युगाचा पाया ज्या युगात घातला गेला त्याला प्रबोधन युग म्हणतात. प्रबोधन युगात युरोपात कला, स्थापत्य व इत्यादी क्षेत्रात पुनरुज्जीवन झाले. पर्याय 1 धर्म, पर्याय 2 परंपरा, पर्याय 3 जात, पर्याय 4 तत्वज्ञान. उत्तर आहे पर्याय 4 तत्वज्ञान. प्रबोधन युगात युरोपात कला, स्थापत्य व तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रात पुनरुज्जीवन झाले. युरोपात कला, स्थापत्य, तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक व परंपरांचे पुनरुज्जीवन झाले. पर्याय 1 फ्रेंच, पर्याय 2 ग्रीक्स, पर्याय 4 रोमन, पर्याय 3 रोमन, पर्याय 4 कॅथलिक. उत्तर आहे पर्याय 2 रोमन. युरोपात कला, स्थापत्य, तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन झाले. प्रबोधन काळात ला चालना मिळाली. 1 समाजवादाला, 2 मानवतावादाला, 3 वंशवादाला, 4 परंपरावादाला. उत्तर आहे पर्याय 2 मानवतावादाला. प्रबोधन काळात मानवतावादाला चालना मिळाली. प्रबोधन युगात हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला. पर्याय 1 धर्म, पर्याय 2 जात, पर्याय 3 समाज, पर्याय 4 मानव. उत्तर आहे पर्याय 4 मानव. प्रबोधन युगात मानव हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला. प्रबोधन युगात हे अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते. पर्याय 1 व्हॉल्टेअर, पर्याय 2 हेगेल, पर्याय 3 रेने देकार्त, पर्याय 4 लिओनार्दो दा विंची. उत्तर आहे पर्याय 4 लिओनार्दो दा विंची. प्रबोधन युगात लिओनार्दो दा विंची हे अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते. प्रबोधन काळात कला व स्थापत्यातून मानवी भावभावना व हे चित्रण होऊ लागले. पर्याय 1 प्रेमाचे, पर्याय 2 संवेदनांचे, पर्याय 3 कुतूहलाचे, पर्याय 4 समाज. उत्तर आहे पर्याय 2 संवेदनांचे. प्रबोधन काळात कला व साहित्यातून मानवी भावभावना व संवेदनांचे चित्रण होऊ लागले. थँक यू. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.